हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यः सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. कालचे दिसाचे भागवतांतो उद्धव विदुराले संवाद मी पळयले. उद्धव कृष्णाला बंधू 5 वर्षाचे चड आसतना दुखून महाविष्णू भक्त तो कृष्णाले सेव करतची मंथर जललो. कृष्णाला क्षम समाचार विदुरान निमगितना कृष्ण कसं लयते म्हणटन ताका भारी संतोषान आसच्या पुरो जेव्हा तागेल मनांत गोत्त आशिल्लें आनी कृष्ण परमधामाक वता म्हण ताजे बेजारान आसच्या काय पुरो ताका दोळे दुखून उदा देंवता उद्धवाले. कित्याक म्हळ्यार उद्धवाक कृष्णाल वैरी पंचप्राण म्हणटा पळय. कृष्ण म्हळ्यार तागेलो भारी प्रितीचो. आमकां जाल्यार तशी पळय आमगेले एक प्रितीच्याले एक वियोग जातना भारी दुख्ख जाता तशी ताका वियोगा निमतिकी वियोग जाता म्हळ्यार निमतिकी की कृष्णाले सर्व लील उडगास येवन की आनंद बाश्प की तागेले दोळे दुखून आनंद बाश्प आईल आसतलें तशी एक घडी कृष्णाल ध्यान करता तो आनी सांगता कृष्ण कसल जाल्यार एक कृष्ण आनी वग्गी तागेले परमधामाक वतरस तुमी याद भारी अदृष्टहीन म्हणून सांगून विदुरा लागीं तो सांगता. कशी कृष्णावतार समाप्ती जाता म्हण सांगतना सांगता तो सांगता रस कृष्णाले एक सौंदर्य चंदाई त्या एक प्रिती तागेले मुग्धजन भक्तजन पळोवन कशी एक मोहक जाता आशिल्लीची म्हळ्यार तो सांगता पळयाचे उद्धव यद्धर्मसूनोर्बतराजसूये निरीक्ष्य द्रक्ष्वस्त्ययनं त्रैलोकः कार्स्नेन चात्रोपगतं विधातुः अर्वाक्सृतौ कौशलमित्यमन्यतः. म्हळ्यार राजसूय यागाचे यज्ञ मंटपांतो धर्मरायाले कृष्ण पुराय जनाल दोळो कृष्णाल तिकड गुंतके कशी एक चंदीचे लग्ना मंटपाक गुंतना ते एक प्रायेचे पुरे जनाल दृष्टी जो मालगड्याली कोणाली एक दृष्टी ते चिल्लीले चुरकसून चंदेस बुदंतेस म्हण जाल्यार सर्व जनाल दृष्टी ती गेल्या तिकड वता सेंटर ऑफ अट्रॅक्शन म्हणटाची तशी हांगा कृष्ण धर्मरायल राजसूय यागा वेळार सेंटर ऑफ अट्रॅक्शन आशिल्लो म्हणून सर्व जनाले दोळ्याक एक परिपूर्ण आनंद दितलशी आशिल्लो तसले एक कृष्णाले मूर्ती म्हणटाचे आमी म्हळ्यार तें देह कृष्णाल शरीर ते निर्माण करतना ब्रह्मान पुराय जनांक सांगचे की कृष्णाक शरीर काय ब्रह्मान काय कृष्णाक देह दिल्लेलो न्ही. कृष्ण सांगता संभवामी आत्ममाया म्हळ्यार आपण म्हाका जाय आशिल्लें तेन्ना खंयची रूप घेवन कसल कार्य करता त्या कार्याचे उद्देशूय इमे गेलेची अवतारूय इमे गेलेची म्हण सांगून कृष्णान सांगोस पळय तशी जाल्यार जनांक तितले कसले गोतना कृष्ण तांणी एक परम पुरुष म्हणून लेखनान अशी एक सर्वश्रेष्ठ रायू म्हणून सांगून लिखिल असत. आणि पुढे सांगता
करताच की ब्रह्मान कितले पुरसोतीर बैसून या कृष्णाक सृष्टी केला तागेले सृष्टी कला नैपुण्य म्हळ्यार एक सृष्टी कल करची एक निपुणता म्हणटाची तें एक परिपूर्ण जावन हें कृष्णाल शरीर पळयतना सिद्धी जाल्ला ताका ते कला नैपुण्य म्हूण सांगू येता म्हूण सांगून सर्वजन सांगता हे भ्रम आहे त्याची भ्रमी म्हळ्यार कसं जालें म्हळ्यार कृष्ण एक सामान्य पुरुषालान तो श्रेष्ठ म्हणून जाल्यार कृष्ण परमपुरुष पुरुषोत्तम म्हळ्यार विशय त्या वेळार काही कितले की जनांक वचनाशिल्ले तशी इतक म्हूण म्हळ्यार हांगा ब्रह्मान केलेली सृश्टी कृष्णाल कितली चंद म्हूण सांगतना जनान लेखील काही देव मानव पशु पक्षादी सकडी ब्रह्मान सुरवे सृष्टी करतना ताका सृष्टी करचे एक पाठ म्हळ्यार परिपाटन म्हणटाचे म्हळ्यार ताका सृष्टी करची कार्यांत एक नैपुण्यता सिद्धी ताका मेळणी आशिल्ले आतां सृष्टी कोरून 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 ते कृष्णाले वेळाक म्हळ्यार द्वापर म्हणटना ताका परिपूर्ण ते सृष्टीचे एक निपुणता सृष्टी करची कशी म्हूण कार्य निपुणता ताका सिद्धी जावन सुखा तशें कृष्ण इतलो चंद म्हूण पळया हांगाय त्या जनाले ब्रह्म सृष्टी करता तेव्हा सुरवेक चंदाई नाशिल्ली आतां चंदाई म्हूण म्हळ्यार ब्रह्माल सृष्टी सुरदुकून कड्यार ते विंगड विंगड येवन इंतू विंगड तशीच जाल्यार जनाल भ्रम आमी तशी म्हणचे न्हय कोणें एक छंद चेडूं आसलो रे ओ ब्रह्मालची सृष्टी पळय कितली चंद कसो चंद चेडूं म्हूण आमी म्हणटाची तशी हांगा निजावन ब्रह्माल सृष्टी न्हय न्हय कृष्णाल शरीर कृष्ण अनादि नित्य म्हणटाचे ब्रह्मान प्राकृत शरीराच्या पुरे सृष्टी केलेले जाल्यार कृष्ण आनंदमय म्हणटाची ब्रह्मान सृष्टी केलेली जीवादी पुरे दुःख आसचे आसा तांगेले शरीर अनित्य जावन आशिल्ले देखून केन्नाय दुःख क्लेश मोहांत आनी पडटाची ब्रह्मसृश्टीन तुले जाल्यार हांगा त्रिलोक अमन्यतः म्हूण सांगला म्हळ्यार तिनी लोकाचे सर्व चेतनादी जन हांगा दिला पळय कौशल्य मित्य मन्यतः कार्स्नेन द्रक् स्वस्त्य नयनम त्रिलोकः म्हूण म्हळ्यार हांगा त्रिलोकः अमन्यतः तीन लोकाचे सर्व जीवादी अशी लेखलींची कशी म्हळ्यार कृष्णाल सृष्टी करतना ब्रह्मान पुरुष तीन सृष्टी केलेली म्हूण सांगून जाल्यार आमकां हांगा दिसतना हांगा ब्रह्म इंद्रादी देवते तशी लेखलींचवे म्हणलें एक संशय आमकां येता म्हळ्यार ज्ञानी जनाकय परमात्मा ब्रह्मसृष्टीच म्हणून दिसतवे म्हूण सांगून जाल्यार हांगा आमगेल्या मनांत लेखोका कसं जालें म्हळ्यार कृष्णाल शरीर ब्रह्मसृष्टी न्हय आसच्या पुरो जाल्यार लोकदृश्टीन पळयल्यार म्हळ्यार लोकदृश्टी म्हळ्यार सामान्य जनांगेले दृश्टीन पळयल्यार कृष्ण ब्रह्मसृश्टीन तुलो तो परमात्मा म्हणून कितले की जनाक तेन्नाय गोतनाशिल्ले अज्ञानी जनाक भ्रम चड ही अज्ञानी जनाल भ्रमेंदू कृष्ण एक पुरुषालांतू म्हळ्यार त्या वेळाच्या रायालांतू सर्वश्रेष्ठ रायो तक वरलेल राया पशी सर्वश्रेष्ठ गुण आशिल्ले जाल्यार ज्ञानी जनाक कृष्ण म्हळ्यार परम पुरुषोत्तम म्हूण मात्र गोत्त आशिल्ले म्हूण सांगून आमी हांगा लेखोका जाता तशी तीन लोकाचे सर्व मुग्ध जनांकय म्हळ्यार भक्त जनांकय भ्रम जाल्ले म्हूण म्हणटना स्कंद पुराणांत एक वाक्य आसा कसं न्हय म्हूण म्हळ्यार आनंद रूपम दृष्ट्वापि लोको भौतिकमेव तु मन्यते विष्णु रूपम च अहो भ्रांती बहुस्थिता म्हळ्यार आनंद रूप जावन आशिल्लें परमात्माल शरीर पळोवनूय अज्ञजन त्या भौतीक शरीर म्हणून भ्रांती येता तांकां ही भ्रांती ಕೆಲವು जन आयिल्ले जाल्यार आश्चर्य दिसनाशिल्लें बहु जनांक कृष्ण पराकृत शरीराचे म्हूण म्हळेले भ्रांती आस म्हूण सांगून हांगा स्कंद पुराणांतूय सांगताची त्या म्हळ्यार यद्धर्म सूनोर्बता म्हणजे या श्लोकाचे सुरवेकच परमात्माला प्रेमित सौंदर्याक कसले एक तुलन मिळेली ना जाल्यार ब्रह्म अज्ञानी जन या ब्रह्मसृष्टी कितली चंदी परमात्माल शरीर ते एक प्राकृत मनुष्याल शरीर म्हूण सांगून एक आश्चर्यकर म्हणलें दिकून ते बता म्हूण सांगून सांगचे जाल्यार एक विदुराले की उद्धव सांगता दुष्ट संसर्ग जनाले दोषानय सज्जनय पाड तेत्ताची जाल्यार परमात्मो तांगेल स्वाभाविक जावन आशिल्ले एक गुण गुर्तिसून तांणी परमात्माल वेळार वयर कितले द्वेश करोची जाल्यार परमात्मो
तांक सईसून अनुग्रह करता म्हणून सांगची विषयांतू उद्धव विदुराला सांगतात असं मन्ये असुरान भागवतांस्त्रधीशे संरंभ मार्गाभिनिविष्ट चित्तान ये संयुगे चक्षततार्क्ष्यपुत्रस्यांसे सुनाभायुधमा पतंतम. म्हळ्यार आसुरा योनींतू जन्मा येवन असुरावेशानं सुरवेक भगवंता द्वेष करतले ಬಲಿಚಕ್ರವರ್ತಿ ಇತ್ಯಾದಿ ಅಸುರ ಜಲರಿಗೆ ತನ್ನಿ भगवंताक तांगेल्या अंगांतू एक आसुरा आवेशानं बलिचक्रवर्तीन द्वेष केलेले जाल्यार तो बलिचक्रवर्ती परमात्मालो भक्तू जाल्लेले देखून तांकां कसले म्हळ्यार परमात्माले रूप येत राहील कुळा ते वामन अवतार घेवन आयिल्ले तेन्ना तो मंत्रमुग्ध जावन ताणें निमगिलेली दिल्ली पळय बलिचक्रवर्तीक शुक्राचार्य सांगता शुक्र मात्र न्हय दान दिवचे नज म्हण तो अड्डे बसल्यारी त्या कमंडलून तो दान दिवची उदा घालची कमंडलून तो अड्डी बसल्यारी तो ऐकना नशी बलिचक्रवर्ती दान दिता त्या विष्णूला परम सौंदर्य पळोवन त्या वेळाक ताका देवाला वयर मस्त भक्ती येयली जाल्यार सुरवेत तो देवाला द्वेष कसले जाता आसुरा येवन जागेला हांगान तूं ही आसुरा आवेश आस तशी सज्जनिकाई आस भक्ती आस म्हण सांगून आमी लेखुका जाता इत्याका म्हण हांगा सांगला पळय तस्मात केनाप्युपायेन मनः कृष्णे निवेशयेत म्हळ्यार ते असुर बलिचक्रवर्ती इत्यादी असुर तंतु कलनेमी कंसूपुरहिने बलिचक्रवर्ती जय विजय हंक हन्नीपुरे निचावनु जांग जन तांगेला अंतु एक असुरावेश शिले तसल तन्नी परमात्माक द्वेष करता जलरी तांकां परमात्मा एद्रार आयली कुळ्ळ तन्नी ध्यानासक्त जत्ताचे परमात्माल वैरी ध्यानासक्त जावन ह्यो परमात्मा म्हळ्यार तांगेल्या मनांतू ती भक्ती येता म्हूण सांगून आमी हांगा लेखुका जाता तशी पूतना एक उदाहरण सांगचे जाल्यार पूतना कंस हांगेले शरिरांतू एक सात्विक जीव एक तामसीक जीव म्हळ्यार आसुरी जीव आस हांगा द्वयावेश म्हणटाची द्वयी जीव सिद्धांत हे मध्वाचार्यान सोदून काडलेले कशी म्हळ्यार पूतनीन तू उर्वशिले एक शापग्रस्त जीवन पुतनील देहांतू जाल्लेले म्हूण सांगून येतर आमी ऐकताचे तात्पर्य निर्णयांतू तशें हे पूतना कंस इत्यादी जनाल जीवांत एक सात्विक जीव एक तामसीक जीव द्वयी जीव आशिल्ली देखून हांगा पुतनी ती आयिली परमात्मा बाद दिवच्याक जाल्यार पुतना मोक्ष म्हणटा पळय म्हळ्यार ती गेलान तुले एक त्या चांग सात्विक जिवाक मात्र मोक्ष मेळ्ळें आसुरी जिवाक मेळ्ळी म्हूण सांगचें जाल्यार जीव पुराय परमात्माल पशी भिन्न म्हूण म्हणटा शिवाय परमात्माक सम म्हणल्यार खंडीत सांगच्या जायना आमी जाल्यार हांगा पळयताच पळय सात्विक जीव शापग्रस्त जाल्यार परमात्माल वैरी तन्नी द्वेष करचे सात्विक जीव आसतना जत्वे नानवे त्या वेळाक तांगेल्या अंगांत एक तामसीक शक्ती येवका परमात्माल वैर द्वेष करका जाल्यार पळयाची आमकां घडक्कनी कोपन येवचे आसा त्या वेळार आमगेल्या अंगांतूल तामस जागृत जाता सात्विक आसतना कोपे ना वच्चे त्या कडेन म्हूण दिसता केन्ना तामस जागृत जाता पळय त्या वेळार रप्पा कोप येवच्याक शूर जाता तशी हांगा सांगताची ब्रह्मपुराणांतू शंखचक्र गदाधर जावन आशिल्लो तसलो विष्णूक कोण भक्तीन पळयताच की तांणी आसुरी जाती जाल्यार ते आसुरी जातीचे भगवत भक्त म्हूण सांगून लेखुका जाता जाल्यार विष्णुद्वेशी तांणी चांग मनीशाची ऋषी कुमार जाल्यार तांणी आसुरची म्हूण म्हणून घेताची ताका म्हळ्यार हांगा हिरण्यकशिपू असल पुराय जन जीवद्वयावेश म्हळ्यार द्वय जीव म्हणले पळय ताजेन तांणी भक्ती द्वेष केल्ली म्हूण जाल्यार तांगेले स्वरूप योग्यता म्हणस तांणी ताका समजावन ते गती तांकां मेळटा हांगा कंस पुतनींक एक शरिरांतू सात्विक तामसीक दोनी जीव आशिल्ले देखून तांकां सद्गती दुर्गती दोनी मेळ्ळी म्हूण सांगून हांगा स्कंद ब्रह्मपुराणांतू सांगताची तशी हांगा तृतीय स्कंदांतुले दोनी अध्यायो हांगाक जाल्लो श्रीमदानंद तीर्थ भगवत पादाचार्य विरचिते श्रीमद् भागवत तात्पर्य निर्णये तृतीय स्कंदे द्वितीयोध्यायः समाप्तः तशी मुखारसून
तृतीय अध्यायान तो कसले मेळटा आमकां म्हळ्यार उद्धव विदुराल्या सांगता की कृष्ण वृंदावना दुखून मधुरे आयलो कंसवध केल्ले सांदीपनी मुनीले लागीं गुरुकुला वास केल्ले एक 64 days म्हणटा ते भितर तो 64 विद्ये शिकून कंसवध केल्ले आनी सांदीपनीले गुरुकुलांत वास करून 64 दीस भितर 64 विद्य शिकून गुरुदक्षिणा रूपारे केदनकीची गत पाविल तसले सांदीपनाल पुत्राक ವಂಚೈಸುನು सांदीपनीले बायलेक हांडितो तो आनी तदनंतर रुक्मिणी स्वयंवर नीला या तागेले अष्टमहिषी म्हण हांगा दुखून कृष्णा स्वयंवरा विशयी जाता सत्यभामे खातीर पारिजाता दुखून पारिजात स्वर्ग दुखून पारिजात वृक्ष हाडलेले विशयी नरकासुराले बंधन आशिल्ले 16,000 स्त्रियांक वार्डेक जालेले विशयी या पुरे उद्धव तागेले सांगता मुचुकुंदान कालयवन मुचुकुंदान दुखून कालयवनाक संहार करयले मागीर भीमाक प्रेरण करून जरासंधाक संहार करयले कौरवांक पांडवाल करीन मारून भुबार हरण केल्ले अश्वत्थामाल अस्त्रान उत्तरेले गर्भांत आशिल्ले परीक्षिताक राखिले धर्मरायन अश्वमेध याग केलेले मात्र हे पुरे उद्धव विदुरा लागी सांगतरस ताजे नंतर परमात्मान उद्धवाला सांगिल प्रकार या विषयी जायतले गुण 26 वर्ष म्हळ्यार 26 years नंतर प्रभास क्षेत्राक यादव वत्ताची आनी जेवचे म्हळ्यार विशयार विदुरा लागी उद्धव सांगतरस हांगा उद्धव विदुरा लागी कृष्णाल अवतार लिहिलं पुराय सांगले भारी सूक्ष्म जावन आमकां अंत भितर या तृतीय स्कंदा तृतीय अध्यायांत आयला जाल्यारी यांच मुखारसून दशमस्कंदांत कृष्णाल परिपूर्ण काणी आम्ही ऐकताची हांगा रुक्मिणी स्वयंवरा विषयी सांगता पळया समाहुता भीष्मक कन्यया ये श्रियः सवर्णेन जिहीर्षयेषां गंधर्ववृत्यामिषतां स्वभागं जहरे पदं मूर्ध्नि दधत् सुपर्णः म्हळ्यार सर्व रायांक भीष्मकरायान रुक्मिणीक स्वयंवरा एर्पाड केलेले त्या वेळाक मस्त राय येयलीची तातूंत भितर ते दुश्ट पुरे येयलीची भूभारा कारण जाल्यार सर्व राय थंय रुक्मिणी स्वयंवरा खातीर आयलीची जाल्यार कृष्ण भीष्मकरायल हृदयांत अंतर्यामी जावन रब्बून आपणाची म्हळ्यार भीष्मकाकय कृष्णाकची मिगेल चली दिवका म्हळ्यार एक मनांत आश येवची तशी करता आनी रुक्मिणी स्वयंवराक सर्व रायांक ताणें आपयिल्ले आशिल्ले सर्व क्षत्रियांक जाल्यार राय पुरे पळीत रस्तान कृष्ण परमात्मो गांधर्व विधीन ताका रुक्मिणी मेळक आशिल्ली ती लक्ष्मी तिका ताणें अपहरण करून हाडले म्हूण सांगून म्हळ्यार हांगा भीष्मक कन्यया समाहुताः म्हणटना आमी कसो लेखा म्हळ्यार रुक्मिणीन स्वयंवरा एर्पाड केलेले म्हूण दिसता जाल्यार जावन हांगा स्वयंवरा एर्पाड केलेले कोणें भीष्मकरायन स्वयंवराक राबिल चेल्ली म्हाका येवन रेडी करची म्हूण सांगून पुराय जन आमंत्रण दितवे मिगेल स्वयंवर तुमी पुराय येवका हांव तुमगेल्यान कोण म्हूण सांगून सिलेक्ट करून रेडी करून घेता म्हणून खंयची एक चेल्ली सांगतवे ताका सांगू पुरो जाल्यार फुडले विशय यो म्हणटा जाल्यार हांगा कसलें म्हळ्यार भीष्मक कन्यया समाहुता म्हणून आशिल्ले आमी कशी लेखोका म्हळ्यार ती तिगेले अन्नान भीष्मकरायान तागेल रुक्मिणी खातीर स्वयंवरा एर्पाड केलेले म्हूण सांगून आमी लेखोका आनी हांगा सांगला आपल्या श्रियः सवर्णीन श्रियः म्हळ्यार लक्ष्मी सवर्णेन लक्ष्मील बरी ती आशिल्ली म्हळ्यार आमकां मना येता जाल्यार लक्ष्मील बरी आसूचें म्हणून सांगची मात्र आमी ओ कितली चंद दिसता आशिल्ली साक्षात लक्ष्मीशी दिसता आशिल्ली आमी सांगची मात्र तें जावन लक्ष्मील बरी आसची लक्ष्मीन मात्र तशी हांगा ही लक्ष्मील सवर्णेन तशी आशिल्ली म्हळ्यार ती लक्ष्मील म्हणके रूपलावण्यार आशिल्ली म्हणून म्हळ्यार ती साक्षात लक्ष्मीची ती जावन जाल्यार हे लक्ष्मील रूपलावण्य सर्व रायांक आकर्षण केल्ले तशें जावन लक्ष्मी स्वरूप जावन आशिल्ले रुक्मिणीले भाव जावन आशिल्ले रुक्मी सर्व रायांक तो आपयता मेगेल धुवेक मेगेल भयणीक तुमी स्वयंवर करताचे आमी तुमी येवन पुराय जनान त्या स्वयंवरांत भाग घेवका म्हूण सांगून भागी जावका म्हूण सांगून रुक्मी आपयता तांतू शिशुपाल रुक्मील भारी दोस्ती आसता
त्या शिशुपालाला ಒಟ್ಟು तिक्क वर्डीक जावका म्हूण सांगून रुक्मीक मस्त आशिशिली मात्र न्ही जरासंध इत्यादी त्या दुष्ट रायपुरय शिशुपालाल ಒಟ್ಟು येवन तागेले वरणकार जावकाची म्हूण म्हणलेले मनांत येता जाल्यार हांगा आनी एक कसं म्हळ्यार अष्ट विवाह पद्दती म्हूण आसा तातूंत गांधर्व विवाह म्हळ्यार परस्पर वरेतानांनी व्हंकलेन म्हळ्यार चेल्ल्यान आनी चेलीन परस्पर प्रितीन तांणी मालगड्याक सांगना अशी वर्डी करून घेवचे हे गांधर्व विवाह म्हूण जाता जाल्यार अपहरण करून व्हरचे ते अष्टविवाह पद्दतीन तो राक्षस विवाह म्हणून घेता हांगा कृष्ण गांधर्व विधीन गांधर्व वृत्त्यामिशतां सुभागम म्हूण सांगून भागवतान तो गांधर्व रितीन कृष्ण तिक वर्डीक करून घेता म्हूण सांगला जाल्यार निजावन कृष्णान अपहरण करून व्हेल्लेले देखून राक्षस विधीर विवाह जाल्ले म्हण येता जाल्यार हांगा कसले लेखू का म्हळ्यार आमी ती रुक्मिणी सर्व रायांगेल मदेन ती कोणाकय माळ घालना अशी कृष्ण केदन येता म्हळ्यार प्रतीक्षर आसता देखून ते गांधर्व विवाह म्हळ्यार ती केल मनान तो कृष्ण भोर नाशिलो जाल्यार थंय विंगड कसलेच एक विशय रिती ना नातील देखून ती व्हरच्याक तो अपहरण करून व्हरता मळकतीर आमी त्या राक्षस विवाह म्हणून तांतू त्याच म्हणणं सात्विक तामसिक राजसिक जीवान तो भेद असता सात्विक जन त्या कृष्णाला आणि रुक्मिणीला गांधर्व विवाहाचे म्हूण लेखल्यारी राजसिक तामसिक जेवण कशी त्या आम्ही गांधर्व विवाह म्हूण सांगचे रुक्मिणीक अपहरण करून व्हेल्लें कृष्णान तश्चावन ते राक्षस विवाह म्हूण सांगून आमी म्हणटात जाल्यार हांगा आमी कसो लेखू का म्हळ्यार रुक्मिणी कृष्णालीची ती लक्ष्मी जाल्यार देखून कृष्णाली ती जाल्यार हांगा आमकां अनेक संशय येता अशी म्हणटना तसल्यार देवाल प्रेरणेन पुरय जावचें म्हूण जाल्यार त्या भीष्मकरायाक कृष्णान हांवें प्रेरण दिलेलें देव म्हळ्यार कृष्ण न्हय ताणें बे प्रेरण दिलेलें स्वयंवर दवरच्याक म्हळ्यार वयीच म्हूण लेखूक आमी ताका म्हळ्यार त्या सर्व रायांक कितली रायांक कृष्ण थंय मारता मू कितली रायांक पराभव करून तांगेले ते एक गर्भ भंग करता मू हे कृष्णाले उद्देश जाल्यार देखून कृष्ण भीष्मकरायाल मनांत तिका एक स्वयंवर एर्पाड करची तसले बुद्धी दिता म्हूण सांगून तशी रुक्मिणीले विशयांत पळोवंक जाल्यार तिगेले स्वयंवरा खातीर सर्व रायांक तो रुक्मी आनी भीष्मकरायो तांणी क्षत्रियान क्षत्रिय कन्ये विवाह करचे योग्य म्हळ्यार रितीन आपयले म्हूण लेखूक आशिल्ले रुक्मिणीक वरण करची तसले एक योग्यता त्या रायालांत आशिल्ले म्हूण पळयल्यार खंडीत ना आशिल्ले जाल्यार कृष्ण मात्र ताका एक रुक्मिणी एक आनंद दिवची तसली योग्यता म्हळ्यार योग्य म्हणूनच आमी देवाक कृष्ण मात्र रुक्मिणीक आनंद दितल तसल जाल्यार देखून कृष्णान भीष्मकराया प्रेरण केल्लें आनी रुक्मिणीक ताणें अपहरण केल्लें म्हूण सांगून आमकां दिसता तशी सुपर्णा म्हळ्यार सुपर्ण म्हळ्यार आनंद स्वरूप जावन आशिल्ली सुपर्ण म्हणून गरुडाक म्हणटाची म्हणली फुडलें सुपर्ण आतां विष्णू सहस्रनामांतू विष्णू सहस्रनामांतूय सुपर्ण म्हूण येता निजावन सुपर्ण म्हळ्यार आनंद स्वरूपी म्हळ्यार अर्थ येता तशी कृष्ण आनी एक कसो सांगला म्हळ्यार उद्धव कसो सांगता म्हळ्यार कृष्ण एक मुहूर्तान तो 16,000 स्त्रियांक एक पंत वर्डीक करून घेता ते नरकासुराल बंधना आशिल्ली स्त्रियांक सोडवान एक पंत वर्डीक करून घेता मागीर मुखारसून उद्धव सांगता कसलें म्हळ्यार प्रती एक स्त्री जाल्यार तो दादा चिरडून जाताची कृष्णाक म्हणून समल्याक करत येदना 8 पट्ट महिष आसाची 16,000 ह्या स्त्री आसाची एककळ्यांक दादा म्हळ्यार 1,60,60,000 चिरडूंक गेलीची मागीर ही ಎಂಬತ್ತು चिरडूंक 8 महिशीलांत म्हणटना 1,60,080 चिरडून ताका जाताची म्हूण सांगून आमी लेखूका तश्चावन निजावन त्या कसलें म्हळ्यार हांगा दिला पळय तास्वपत्यान्यजनयदात्मतुल्यानि सर्वतः एकैककस्यां दश दश प्राकृतिर्विभुभूषया तांतो कृष्णाल उद्देश कसो आशिल्लें म्हळ्यार अवतार कालांतू हे प्रकृतीक बहुसंख्येरी एक सुंदर शरीर त्या मिगेल म्हण की आसूचे सुंदर शरीर त्या प्रकृतींत आसोची म्हळ्यार उद्देशान कृष्ण परमात्मो ते 16,000 100 जन्म आयिल्ल्यांतू
धद्दा धद्दा बायलो चेडूं तागेल्या बरी आशिल्ली ताका जत्ताची म्हूण सांगून हांगा एक कसं सांगता एकैकस्याम आत्मतुल्यानी प्रति एक चेडूं कृष्णाक समान म्हूण सांगून दिला वै पुराय चेडूं कृष्णाल म्हणकेची कृष्ण स्वरूप तन्नी आशिल्लीची म्हूण सांगून आमी लेखूक कृष्ण स्वरूप कृष्ण तुल्य म्हूण म्हळ्यार हांगा आमी कशी लेखूक म्हळ्यार तांणी आत्मतुल्यांनी म्हळ्यार कृष्ण तुल्य म्हूण म्हळ्यार खंयच्या विशयांचो तांणी तुलन केला म्हळ्यार स्वरूप चंदायन तांणी कृष्णाल वरी आशिल्लें म्हूण सांगून आमी अर्थ करून घेवपाक जाता कृष्ण मुखारसून पांडवांक राज्य ताणें मेळोवन दिलें वापस पांडवांक मेळोवन दिलें ताजे नंतर तांगेले करीन अश्वमेध याग करिल्ले म्हळ्यार कृष्ण धर्मरायाल मनान तो मस्त पाप केलें म्हणून मन आशिल्लें देखून त्या पुरे याग केले अश्वमेध याग केल्यार पाप परिहार जाता म्हूण सांगून तागेले करीन अश्वमेध याग करिल्ले आनी द्वारकेन तूं चमकलतो वास करच्याक म्हूण उद्धव विदुराले सांगता रस पळयाची भगवानपि विश्वात्मा लोकवेद पथानुगः कामांसी शेवे द्वावर्त्या मसक्त सांख्यमास्थितः म्हळ्यार द्वारावतीन तो वचून तो राबलो म्हूण सांगून उद्धव सांगता आनी मुखार उद्धव कसले सांगता म्हूण म्हळेलें मुखारचे फाईचे दिसाक आमी पळोवया आजी सांगिल्लें तसलें भागवतांतुली काणी परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयेत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु।